या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत गुन्हा आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या। त्यावरून संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेणेकामी आदेशित केले होते। 17 मे 2026 रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत सराफ दुकान हळद गल्ली येथे 2 अज्ञात चोरट्यांनी सोनाराच्या दुकानातून हातचलाखीने चोरी करून सोन्याचे दागिने चोरून नेले होते। त्यावरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात BNS 2023 चे कलम 303-235 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि त्यांचे तपास पथक करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील महिला नामे कोमल विनोद राठोड, लखन चंदर पवार यांनी केला आहे। नमूद गुन्ह्यातील वरील आरोपी हे पुणे येथे असल्याचे गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना कळवून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे आणि त्यांचे पोलीस पथक महिला अंमलदारासह पुण्याकडे रवाना झाले। नमूद बातमीच्या ठिकाणी पोहोचून गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली असता नमूद महिला आरोपी कोमल विनोद राठोड वय 45 राहणार इंदिरानगर अप्पर VIT कॉलेज शेजारी पुणे आणि तिचा साथीदार लखन चंदर पवार वय 30 राहणार खोपडे नगर गुजर निंबाळकर वाडी कात्रज पुणे हे दोघे संतोष नगर आंबेगाव कात्रज पुणे येथे असल्याची माहिती मिळाली। सदर माहितीप्रमाणे सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले। नमूद आरोपींकडे तपास केला असता दोघांनी मिळून बार्शी शहर पोलीस ठाणे BNS कलम 303-2 प्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली। अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी त्याच दिवशी 17 मे 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील परंडा पोलीस ठाणे येथे BNS कलम 303-235 प्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडून 9.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक होंडा सिटी 4 चाकी वाहन असा एकूण 8,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींना सदर गुन्ह्याकामी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाणे करत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।